अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातल्या मढी यात्रेला आज सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी मढीच्या यात्रेमध्ये बाहेरून व्यापार करण्यासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकानं लावण्यात आलेली नाहीत। मात्र मढीतील स्थानिक मुस्लिम व्यापाऱ्यांची दुकानं आज सुरू आहेत। दुकानं लावण्याच्या संदर्भात मढी ग्रामपंचायतीनं संबंधित व्यापाराचे प्रस्ताव मागवलेत। 700 ते 800 अर्ज आले असून उद्या त्या अर्जांची छाननी करून दुकानं लावण्यास ग्रामपंचायत परवानगी देणार आहे। दरम्यान मढी इथल्या रूढी परंपरा न पाळणाऱ्या बाहेरच्या व्यापाऱ्यांना व्यापार करायला बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सरपंच संजय मरकड यांनी म्हटलेलं आहे। जे दुकानदार धर्मांचं पालन करतील त्यांनाच परवानगी दिली जाऊ शकेल। जे दुकानदार रूढी परंपरा पाळतील, जे दुकानदार जातीय तेढ निर्माण करणार नाहीत, जे दुकानदार मांसाहार करणार नाहीत आणि जे दुकानदार मांसाहार करून प्रसाद विक्री करणार नाहीत, जे दुकानदार दररोज आंघोळ करून प्रसाद विकतील, या अटी घातल्या गेलेल्या आहेत। आणि जे दुकानदार, जे व्यापारी या अटींचं पालन करतील अशाच व्यापाऱ्यांना दुकानं लावून दिली जाणार आहेत। तसंच धर्मांध आणि जिहाद्यांची दुकानं या यात्रेत लावू देणार नसल्याचं सुद्धा सरपंच मरकड यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। बाहेरचेच व्यापारी येतात सगळे, गावामध्ये एवढे मोठ्या प्रमाणात व्यापारी नाही येत। पण आम्ही आचारसंहिता लावलेली आहे। जे आमच्या धर्माचं पालन करतील, जे आमच्या रूढी परंपरा पाळतील, जे जातीय तेढ निर्माण करणार नाहीत, जे मांसाहार करणार नाहीत, मांसाहार करून प्रसाद विक्री करणार नाहीत, दररोज आंघोळ करून प्रसाद विकतील, अशा सर्व अटी आम्ही त्यांना या ठिकाणी घातलेल्या आहेत। आणि त्या अटीचं जो पालन करीन त्यांचेच दुकानं या यात्रेमध्ये लावून देणार। धर्मांध जिहाद्याचे दुकानं आम्ही यात्रेमध्ये कुठल्याही परिस्थितीत लावू देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।